मित्रांनो आपण सुद्धा आज रन करणार आहे आणि शर्ट बघा त्याचा ते बघ दीदीने पण लावलं. स्वरा इकडे बघ हाय कर. हाय मी टी शर्ट घातलाय हा. मित्रांनो आथांगला इथं पॅक केलंय. हा बेल्ट ओढला की हे पूर्ण टाईट होतात. इथं बटन आहे ते दाबलं की बेल्ट सैल होतात. अशा पद्धतीचं हे कार सीट आहे. त्याला मी सरळ करते बघा झाला लॉक झाला. आता हे इकडे फिरणार नाही. हे ओढल्याशिवाय ते फिरत नसतं. स्वरा आर यू एक्साइटेड? स्वरा आज मॅरेथॉनसाठी रेडी झालेली आहे. 700 यार्ड्स तिला पळायचं आहे रनिंग करायची आहे. तर बघूया सुद्धा रेडी आहे. चला आता मी गाडीत बसते निघायचंय आपल्याला. चला बघा स्वरा आपली बघा मुलं. आथांग से हाय. हाय हाय हाऊ आर यू? से हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही सर्वजण? विचार तुझ्या मामांना बाबांना काकांना मावशींना विचार. विचार कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? उन्हाळा कसा चालू आहे तुमचा? उन्हाळा कसा चालू आहे? खूप गरमी आहे तर काळजी घ्या. तू म्हण आथांग. तर आथांग अजून बोलत नाही. त्याला थोडं थोडं बोलायला लागलं आता. तर चला मित्रांनो इथे माझ्या टेंगुळ आलं होतं. गाडीचा दरवाजा लागला होता मध्ये आम्ही फिरायला गेलो तेव्हा. तर काळं झालं इथे बघा एवढं पॅच. तर चला दिगंबर साहेब आमचे सगळ्यात लेट असतात नेहमी. गाडीची चावी आणली का? हो सगळ्यात फर्स्ट हा आमचा माणूस असतो ज्याला काहीच करता येत नाही. तर मित्रांनो आज मॅरेथॉन आहे आणि स्वरा मॅरेथॉन पहिली स्वराची मॅरेथॉन असणार आहे. आणि सर्वात प्रथम तिची मॅरेथॉन कालच आम्ही ट्रेक केला होता वॉक केला होता. तर 17,000 स्टेप्स म्हणजे जवळपास 13 किलोमीटर आम्ही वॉक करून आलो. आणि ते पण आम्ही एकदम उंच डोंगरावर चढलो होतो. आथांग सुद्धा एक तर जागेवर स्लोप होता. माझे तर नाके नऊ लागले होते कारण चढायला एवढा दम लागत होता. मित्रांनो सीट बेल्ट लावते. सीट बेल्ट खूप महत्वाचा आहे. नाहीतर आमची गाडी सारखी रस्त्याने टेक 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 टेक. हे बघा सगळे सीट बेल्ट लावतात. आणि तुम्ही सुद्धा गाडीने प्रवास करत असाल मागेही बसलेले असाल तर सीट बेल्ट नक्की लावावा. हे बघा बरेच जण मेडल घेऊन आलेत. आता लहान मुलांचे आहे तर आणि काही अजून रस्त्याने पळताना दिसतात मॅरेथॉनसाठी. बघा आता ही जी लेडी आहे ती सुद्धा पळून आलेली आहे. ज्याच्या गळ्यात मेडल आहे दिगंबर साहेबांचा. 20 मैल पळालेले आहेत. हा बघा खूप सारे जण आहेत जे 20 मैल पळून आलेले आहेत. जोगी जोगी वाव बघा म्हातारे म्हातारे लोक पळतायत. दिगंबर म्हणताय आदर्श घ्या. हे आजी सुद्धा पळाल्यात. मित्रांनो व्हिडिओ बघून खरंच खूप लाजायला होत आहे कारण म्हातारे माणसं 20-20 किलोमीटर पळतायत 10-10 किलोमीटर पळतायत. आता त्यांच्या मॅरेथॉनवर आहे किती किलोमीटर पळाले. मागच्या वेळेस दिगंबर 21 किलोमीटर पळाले होते. पण हे बघा आता ह्या आजी किती म्हाताऱ्या आहेत 50-60 वर्ष असेल
तरी सुद्धा त्या पळतात. काही काही 80 वर्षाच्या म्हाताऱ्या लेडीज सुद्धा पळतात आणि मी पळू शकत नाही. खरंच मलाच लाजल्यासारखं होतं आहे. खरंच प्रॅक्टिस करायला हवी. नेक्स्ट टाईम नक्कीच मी आता वॉकिंग तर करते, रोज जवळपास 7-8 किलोमीटर मी वॉक करते, कधी कधी 10 किलोमीटरही होतात. तर बघूया, रनिंगसुद्धा करणार आहे. पण माझा एक गुडघा फार दुखतो, ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यानंतर, तर डॉक्टर रनिंगला नाही म्हणतायत. तर बघूया, कवर झाला की नक्की ट्राय करणार. बघा तुम्ही किती म्हातारे लोक आहेत, हो की नाही. खरंच आदर्श घेतला पाहिजे की हे लोक कसे पळतात, आपण का नाही पळू शकत, असा प्रश्न आम्हाला खरंच आता भासायला लागला आहे. कारण दिगंबर मला नेहमी चिडवतात की बघ घे आदर्श, बघ त्या आजी कशा पळतात, घे आदर्श, असं बोलत असतात रस्त्याने. बरोबर आहे त्यांचं. आणि आत्ता प्रत्यक्षात बघते त्याच्यामुळे खरंच लाजल्यासारखं होतं आहे. तर इथे पाणी देण्यासाठी उभे आहेत, बघू शकता. आता म्हातारे लोक पळून एकदम धडधाकट आले आणि ते बघा तरुण मुलगी खाली बसली आहे पळून आल्यामुळे. आता तर अजूनच लाजायला होतंय मला. हे बघा, हे बाबा बघा, अतिशय म्हातारे बाबा आहेत आणि किती लांबनं पळून आलेत, विचार करा तुम्ही. 20 किलोमीटर पळून, 20 मैल लिहिलेलं होतं त्यांच्या मेडलवर. आय थिंक सो 20 मैल असेल, आय एम नॉट शुअर. तर हिला विचारलं त्यांनी, तू ओके आहेस का, की तुला हेल्प हवी आहे. तर बघू शकता कसे एकमेकांना भेटत आहेत. आता हे रनर्स यांचा ग्रुप आहे, ते एकमेकांना चेअर करतायत की तुम्ही एवढा वेळ पळून आले. रस्त्याने पण भरपूर लोक असतात टाळ्या वाजवायला, प्रोत्साहन द्यायला. तर बघू शकता किती छान. वाव, हा रनरचा ग्रुप जॉईन करावा की. ओ माय गॉड, ही लेडीज पडली बघा तुम्ही. तर तिच्यासाठी इथे फर्स्ट एड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे असतात, रस्त्याने सुद्धा असतात आणि इथे सुद्धा आहेत. तर तिची आता मलमपट्टी होते, हे बघा. Okay, right, we're going to start with the females. So this is the Right Tassel Regency 10K results. Top 3 females. All right, mate. I've not seen the boring fields in so long. I know I've won, but I can't wait to go home. I'm on my way. Fraser Knowles and Alistair McDonald. Can we give them another nice big cheer, folks, and a round of applause? On to the females. Okay. In first place with a time, this is the females now, first, second and third. In first place with a time of 36 minutes and 33 seconds. From Leamington C&AC, it is Rachel Gifford. Congratulations, Rachel. Well done, Rachel. Excellent job. In second place with a time of 40 minutes and 51 seconds. Same run club, Leamington C&AC, it is Natalie Bengal. Natalie doing a warm-up as well earlier on. Well done, Natalie. Congratulations. And in third place with a time of 43 minutes and 29 seconds from Loughborough Athletics, it is Elizabeth Aldridge. Congratulations, Elizabeth. Fantastic work. स्वरा इकडे बघ, हाय कर. हाय, मी टी शर्ट घातलाय हा. हा टी शर्ट माझा आहे आजचा. तुझं नाही, परत द्यायचं असतं स्वरा. आपण सुद्धा आज रन करणार आहे आणि शर्ट बघा त्याचा. तर तो म्हणतोय की हा शर्ट माझा नाहीये, मी का घालू. ते काय पिन तुमच्याकडेच आहे. गपचूप. आता मागून लावता काय आला ते नाही ना, पुढे फोटो निघतो ना, मग त्या फोटो मध्ये कॅप्चर होतो नंबर असतो. याला पाणी द्यावं लागेल. ते बघ दीदीने पण लावलं. अयो अयो, आपण कोण आलो?
दिगंबर इकडे इकडे. हो हो जा तुम्ही, जा ना घेऊन जा. आपली स्वरा पण ह्याच्यात येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपली स्वरा दीदी रन करून आलेली आहे. 1 किलोमीटरचा रन आहे आणि आपला अथांगही पार्टिसिपेट झाला आहे. सगळ्यात लहान आपला अथांगच असणार, कारण तोच फक्त 2 वर्षाचा आहे. बाकी 3-3.5 वर्षाचे मुलं आहेत कमीत कमी, आणि मॅक्झिमम 10 वर्षापर्यंतचे मुलं आहेत. तर बघू शकता बऱ्याच मुलांनी छानपैकी कव्हरअप केलेला आहे. पण आपला अथांग सगळ्यात लास्ट आहे, कारण तो सगळ्यात लहान आहे, त्याची तब्येतही ठीक नाही. पण माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याने ॲटलिस्ट पार्टिसिपेट तरी केलं आहे. आपण त्याच्या वयात काहीच करू शकत नव्हतो आणि आज हा मॅरेथॉन अटेंड करतोय, म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचे पप्पा त्याच्याकडून करूनही घेतात, त्याला तेवढं ॲक्टिव्हही ठेवतात. ती पण खूप छान गोष्ट आहे. माझे वॉकचे व्हिडिओ पाहिले असेल, त्यात तुम्हाला ममताताई दिसल्या होत्या. त्यांचा मुलगा आहे, तर तो सुद्धा रन करत येतोय आणि पूर्ण रन केलं आहे त्याने. बघा किती छान. तो फक्त 4 वर्षाचा आहे, तरीसुद्धा मस्तपैकी रन करून आला आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात लास्ट जो आहे तो आपला अथांग आहे, बघू शकता. कारण काल सुद्धा तो जवळपास 13 किलोमीटर आमच्या सोबत चाललेला आहे आणि आज त्याला 1 किलोमीटर चालायचं आहे. त्याच्या पप्पांसोबत चाललेला आहे. बघा थोडंच अंतर राहिलेलं आहे. आता फ्रंट पासून बघूया. खूप मुलं होती. ते बघा छोटूसा बेबी आहे आणि खूप छान पळतोय. सगळ्यात लास्ट आपला अथांग आहे. काही हरकत नाही, आज त्याची तब्येत थोडी ठीक नाही आहे. 700 यार्ड चाललेला आहे. त्याला चेअर अप करताय सगळे. अथांग आणि स्वराला अशा प्रकारे फायनल लाईन नंतर एक बनाना आणि वॉटर मिळालं आहे आणि त्यांचं मेडल बघूया.
हे बघा हे त्यांचं मेडल आहे. सांग आणि स्वराला हे मेडल मिळालं आहे. लॅमिंग्टन स्पा, राऊंड टेबल, राईट सीट, 10K 2024. अशा प्रकारे जेप्सन पार्कमध्ये आहोत आणि नदी बघा किती छान स्वच्छ आणि निसर्ग बघा खूप सुंदर आहे. तर ही नदी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते, तुम्ही जर माझ्या वॉकचे व्हिडिओ बघितले असाल. आणि खूप मोठं पार्क आहे, इथेच यांची मॅरेथॉन कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या मुलांनी संपूर्ण गोल कंप्लीट केलेला आहे आणि स्वरा खूप खुश आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला जर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. से बाय बाय. से बाय. आता बाय. कसं बसलंय, त्याची तब्येत थोडी खराब आहे तरी सुद्धा त्याने गोल कंप्लीट केला आहे. अथांगला सर्दी झाली आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.